काही म्हणा आपली मराठी माणसं पुणे असो किंवा महाराष्ट्रातली तर कुठलीही असो बऱ्यापैकी भेटतात. म्हणजे आम्ही मनालीला होतो तिथं पण भेटले आम्हाला. इव्हन आम्ही काजा कल्पा चिटकुल त्या ठिकाणी गेलो तिथं पण भेटले आणि शिमलामध्ये पण भेटले. छान वाटलं. चला दादा, चला नक्की नाशिकला आलो तर भेटू 100%. जय चला शिवराय. ओके, जय शिवराय. मित्रांनो हे आहे जाखू मंदिर आणि हनुमानाचा सर्वात मोठा पुतळा बघू शकता तुम्ही माझ्या मागं. कॅमेऱ्यात सुद्धा येत नाही एवढा मोठा. शिमल्याला आल्यानंतर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. आज आम्ही पोचलोय शिमला या ठिकाणी. म्हणजे आम्ही काल कुठलं केलं आपण चिटकुल. हां, काल चिटकुल वगैरे केलं तर. आणि आमचा नेमका जेसी मित्र आहे, त्याला अचानक काम निघालं. बिचाऱ्याने आमच्यासोबत 3-4 दिवस चांगला एन्जॉय केला. आम्हाला पण छान वाटलं त्यासोबत. पण आम्ही आता शिमलावरून जाणार होतो, तर भाई म्हटलं शिमला तर करावंच लागतं आहे, कारण या ठिकाणाहून जायचं तर बघितलं पाहिजे. आता आम्ही शिमलाला आल्यानंतर या ठिकाणी एक आहे की शिमला हे टॉपला आहे. आपल्याला लिफ्ट वगैरे असतात भरपूर, तिथं गाडी पार्क करावं लागते आणि भरपूर रूमचे स्टे आहेत. म्हणजे स्टे ऑप्शन भरपूर आहेत. 1000-1500 रुपयापर्यंत खूप चांगल्या रूम मिळून जातात. आता आम्ही तिथं बॅग वगैरे सगळं टाकलं आहे. आता आम्ही चाललो आहे मॉल रोड. बघू आता मॉल रोड कसा आहे. आता हे शिमलाच्या चांगल्या बारक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. रेंट एग्रीमेंट फोकस. बघू, छान आहे बाई, काहीतरी वेगळा अनुभव. सोप्या. पण आम्ही चिटकुलला खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी कार्यक्रम झाला तो. वाटतं तेवढं सोपं नाही चिटकुल. थंडी भयंकर आहे बाई तिकडं. चला बघू आता पुढं काय काय बघायला येते. दमलो मित्रांनो, सोपं नाही, भयंकर चढावं लागतंय. डायरेक्ट असं श्वास फुललाय. सवय नाही आपल्याला. हिमालयन आणि पहाडी लोक 100% चढत असतील. आमचे तर भाऊ डायरेक्ट बोलताय ना, बऱ्यापैकी अर्ध्यापर्यंत आलो असतो ना. आता इथून मॉल रोडला जाणार आहे. एक 5 मिनटं रेस्ट करूयात, मग जाऊयात. इथून पाहू शकता मॉल रोड छान आहे, काहीतरी वेगळा. वा, हे आहे बाई शिमला. आता आपण शिमलाची म्युन्सिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग आहे, मेन जुनं अट्रॅक्शन, त्या ठिकाणी आलं. इथं KFC वगैरे छान आहे आणि खरंच मॉल रोड बघण्यासारखी गोष्ट आहे. शिमलात जर आला तुम्ही तर या ठिकाणचं प्लेस आवर्जून पाहावं. चला आता बघू अजून काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. नाईट संध्याकाळच्या वाईब्स खूप चांगल्या आहेत. आवर्जून पाहण्यासारखं प्लेस आहे. आता आम्ही इथून आता पूर्ण एक स्ट्रीट आहे मोठी, मॉल रोड म्हणून. आता या ठिकाणी फिरतोय, बघू अजून काय आहे काय नाही. आता आम्ही शिमलाच्या भरपूर अशा गल्ल्या आहेत, पण छान आहे, काहीतरी वेगळं आहे पाहण्यासारखं. हां, हे मेन आहे. या ठिकाणी मोस्ट ऑफ पब्लिक येतं. तुम्हाला मागची बिल्डिंग दाखवतो मी. मग सोप्या कसं वाटतंय? भारी, छान आहे ना. हो शिमला खरंच छान आहे. सगळंच भारी शिमलाचं. शिमलामध्ये भरपूर गोष्टी पाहण्यासारख्या. आता आपण काय करू,
तिकडनं एकदा जाऊन येऊ. ओके चल. मोस्ट ऑफ आयकॉनिक प्लेस इन शिमला. जो चर्च प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जर पाहतो ना, तुम्हाला मी तो चर्च दाखवत होता पुढे गेला. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता शिमलाचं मेन अट्रॅक्शन. मोस्ट ऑफ पब्लिक या ठिकाणी येतं पाहण्यासाठी. इथं चर्च काहीतरी आहे. हां, ख्रिस्ट चर्च शिमला. छान प्लेस आहे आणि मेन म्हणजे क्राऊड पण कमी. असं ठिकाणी पाहिजे. आता आम्ही मनाली वगैरे केलं, त्याच्यानंतर आम्ही याला गेलो, चिटकुलला गेलो. असं प्लेस करायचं की जे क्राऊडेड नसलं पाहिजे. आता आम्ही उद्या चंदीगडला चाललो होतो, त्यामुळे आता पहिल्यांदा म्हटलं हा एक प्लेस रोडमध्ये आहे तर करू. पण छान वाटलं. तर काय क्राऊड नाही, काय नाही जास्त. पाठीमागं बघू शकतो तुम्ही. आता छान आहे. आता इथं चर्च पण आहे. आता हा पूर्ण चर्च आहे. आज जाऊन पाहूयात ॲक्च्युली काय आहे चर्चमध्ये. आता आपण चर्च पाहिलेलं आहे या ठिकाणचं आणि छान आहे. म्हणजे शिमलाला जर आलात तर या ठिकाणचं प्लेस नक्की व्हिजिट करण्यासारखं आहे. कारण हा महात्मा गांधींचा पुतळा आणि तिथूनच वरती आहे काहीतरी बनवलेलं आहे. चला आता वरती जाऊन पाहूयात ॲक्च्युली आहे काय नेमकं ते. आणि लक्कड बाजार वगैरे. शिमल्यामध्ये आल्यानंतर भरपूर गोष्टी पाहण्यासारख्या. मित्रांनो, आता ज्या ठिकाणाहून मॉल रोड स्टार्ट होतो तो म्हणजे चर्च आयकॉनिक प्लेस, त्याच ठिकाणी राईट साईडला आपल्याला हे पाहायला मिळतं. इथून आपण बऱ्यापैकी फोटोशूट वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो. छान आहे. बघूया आता तिथं जाता येतं का. इथून नजारा जबरदस्त आहे भाई. पण शिमलामध्ये आल्यानंतर एकच बऱ्यापैकी स्पॉट आहे, तो म्हणजे मॉल रोड. मॉल रोड या ठिकाणी जर आलात आपण तर आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी चर्च वगैरे किंवा जुन्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्यांच्या ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अशा गोष्टी आहेत. आता उद्या आम्ही ते जाकू म्हणून हनुमान टेम्पल आहे ते पण करणार आहे. बघू आता. माझा मित्र पण आलेला आहे सोबत, स्वप्नील. तो एकटा फिरतो आणि मी एकटा फिरतो. मजे ले रहे भाई जो अपने अपने. हर एक का नज़रिया अलग है. वो अपने हिसाब से घूम रहा है, मैं अपने हिसाब से घूम रहा हूँ. 5-6 दिन से ट्रैवल कर रहे हैं साथ में. मैं मॉल रोड बोला तो अलग घूम, मैं अलग घूमता हूँ. बस हो गए. पर अच्छा है. चलो. इथे असे घोडे वगैरे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. रेंटनी आपण याच्यावर राईड वगैरे करू शकतो. हे बघू शकता तुम्ही. भरपूर अशा पब्लिक या ठिकाणी घोड्यांच्यासाठी थांबलेलं आहे. त्याच्यानंतर पण मॉल रोड बेस्ट आहे आणि संध्याकाळीच एक्सप्लोअर करा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला भरपूर असे स्टॅच्यू पाहायला मिळतात. आता हा आपण स्टॅच्यू पाहतोय फाउंडर ऑफ हिमाचल डॉक्टर YS परमार. आणि हा त्यांचा स्टॅच्यू आहे. बॉन्ड वगैरे, डेथ वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. याच्या बाजूला आधुनिक हिमाचल निर्माता वीरभद्रसिंह, त्यांचे पण आता स्टॅच्यू तुम्ही पाहू शकता. आता आम्ही मॉल रोडला चर्च पाहून सरळ पुढे आल्यानंतर इथं ब्रिटिश कालीन भरपूर अशा बिल्डिंग आहेत. आता बघू इथं काय काय छान आहे, काहीतरी वेगळं. माझ्या पाठीमागे बिल्डिंग बघू शकता, चांगले पुरातन काळातल्या भरपूर अशा बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता तुम्हाला इथून आपण वरतून शिमला पण बघूयात खालच्या साईडला.
मग सोप्या कसं वाटतंय शिमला? भारी. थंड म्हणजे फॅमिली घेऊन येण्यासारखं आहे शिमला, एवढं तर कळलं. फॅमिली घेऊन येऊ शकतो. 100% फॅमिली घेऊन या, मॉल रोड फिरा आणि संध्याकाळी फिरा. मोस्ट ऑफ मॉल रोड हा संध्याकाळी फिरण्यासारखा आहे. जेवढ्या काय शिमलाच्या म्हणजे पाहण्याचे प्लेसेस आहेत सगळे मॉल रोडलाच आहे. तिथून फक्त एक आता उद्या आम्ही तो हनुमानाचं टेम्पल करणार आहे तिथलं फेमस, आणि ते पण केबल कारनी करणार आहे. तेवढं झाल्यानंतर मग आम्ही चंदीगड, नंतर न पुणे. आता मॉल रोड आपण पाहिला आणि आता खाली चाललो आहे. या भरपूर आपल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही जर शिमला या ठिकाणी आलात तर आवर्जून भरपूर गोष्टी एक्सप्लोअर करा. एक्सप्लोअर करण्यासाठी इथं 2 दिवस सफिशियंट आहेत. आणि एकतर आपण जो हा सीझन म्हणतो कोणता, पूर्ण जानेवारी फेब्रुवारी स्नोफॉलचा, त्यावेळेस अजून शिमला वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहता येईल. आता जेवणासाठी आम्ही KFC, मी तर KFC कॉम्बो ऑर्डर केले मी बिर्याणी ऑर्डर आणि यांनी डायरेक्ट बिर्याणी ऑर्डर केली. छान आहे, बघूयात. तुम्हाला एरिया दाखवतो इथला छान आहे. जर मनाली या ठिकाणी आलात तर शक्यतो या ठिकाणी तुम्ही जेवणासाठी प्रेफर करू शकता. कारण काय बाहेर किती हायजीन असेल आय डोंट नो, पण KFC तर रेप्युटेड आहे, त्यामुळे आम्ही इथं ट्राय करतो. आता तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठीमागे सिटिंग अरेंजमेंट आहे यांची. ह्या साईडला बिर्याणी वगैरे यांची मिळतात आणि प्लेस एकदम कोजी. या ठिकाणी तुम्ही बघा इथले शिमलाचे जेवढे काय पोस्टर वगैरे किंवा इमेजेस वगैरे आहे सगळे या ठिकाणी आहेत आणि छान आहे. अजून इकडल्या बाजूला डायनिंग एरिया वगैरे आहे, पण आम्ही त्या साईडला तर काय जाणार नाही. काहीतरी वेगळं नक्की शिमला ट्राय करा. या ठिकाणी भरपूर अशा तुम्ही गोष्टी एक्सप्लोअर करा आणि फॅमिलीसोबत नक्की या. हा मित्रांनो स्टे आहे आमचा आणि छान रूम आहेत. दमले बाबा, मॉल रोड चालून आलोय पूर्ण. ह्या अशा रूम आहे आमच्या. दोघांसाठी रूम घेतली फक्त, राहण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. हे समोर पाहू शकतो तुम्ही, पूर्ण मनालीच आपला शिमलाचा व्ह्यू आहे आणि रूम पण स्वस्त आहेत, काय महागड्या नाही एवढ्या. खरं स्वप्नील, रूम छान आहे ना? हो भारी. व्ह्यू भारी. फॅमिली सोबत जर आलात ना 100% अशा ठिकाणी राहा. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री आपण पाहिलेले म्युन्सिपल कॉर्पोरेशन शिमला टाऊन हॉल आणि हे आता आपण मॉल रोडला चाललो आहे. रात्री आणि दिवसा भरपूर फरक आहे. आणि आम्ही सकाळी मुद्दामून लवकर का उठलो आहे, आम्हाला क्राऊडेड प्लेस अजिबात आवडत नाही, त्यामुळे सकाळी जरा लवकर चालू आहे आम्ही. मग स्वप्नील कसं वाटतं सोप्या? शुभ सकाळ. चांगलं वाटतंय. थंडी भरपूर आहे पण. आणि आम्ही रात्री पाहिलेला मॉल रोड आणि आत्ताचा मॉल रोड जमीन आसमानचा फरक आहे. रात्रीचा शक्यतो, दिवसा काही नाही. म्हणजे काय पब्लिक नाही, पब्लिक आम्हाला एवढं पाहिजे पण नाही, पण वाईब नाही. रात्री लाईटिंग वगैरे एकदम छान जबरदस्त असते. चला बघू आता. ही इथली प्रशासकीय इमारत आहे, पाहू शकता तुम्ही. डेप्टी मेयर, महापौर ह्या ठिकाणी बसतात. हा तुम्ही पाहू शकता शिमला मॉल रोडवरून, आणि खूप चांगला सिट आउट बनवलेला आहे ठिकाणी. तिथून बऱ्यापैकी सर्व गोष्टी आपल्याला छान दिसतात. छान आहे, म्हणजे शिमला फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लेस आहे. तुम्ही आवर्जून फॅमिलीसोबत येऊ शकता. आत्ता आम्ही मॉल रोडला आहे प्रॉपर, आणि सकाळी शक्यतो मॉर्निंग वॉकसाठी चांगलं आहे. मस्त थंड हवा चालली. काय स्वप्नील, हवा कसं काय? गार गार.
आता आम्ही पोचलेलो आहे जाखू हनुमान, जाखू श्री सिद्ध बाबा बालकनाथ मंदिर, जाखू शिमला. चांगलं आहे. तुझ्या पाठीमागे हे मंदिर बघू शकता. शिमल्याला आल्यानंतर शक्यतो या ठिकाणी येऊन जावं. आता आम्ही पोचलो जाखू मंदिर. त्यावेळेस आपले भगवान हनुमानजी ते संजीवनी पर्वत घ्यायला निघाले होते. त्या टायमिंगला या ठिकाणी त्यांनी थोडा वेळ विश्राम केला होता, अशी आख्यायिका आहे. बघू आता, पण चांगलं आहे. मित्रांनो, हे आहे जाखू मंदिर आणि हनुमानाचा सर्वात मोठा पुतळा बघू शकतो तुम्ही माझ्या मागं. कॅमेऱ्यात सुद्धा येत नाही एवढा मोठा. शिमल्याला आल्यानंतर आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. आता आपण जाखू टेम्पलचं मुख्य मंदिर आहे, दर्शन घेऊया. आणि छान आहे. अवश्य या ठिकाणी शिमल्याला आल्यानंतर तुम्ही ह्या टेम्पलला व्हिजिट द्या. माकडं वगैरे भरपूर आहेत, थोडं जपून जरा, पण मंदिर छान आहे. हे आहे जाखूचं मुख्य मंदिर. या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. हनुमान मंदिर खूप छान आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता इकडं भंडारा भवन म्हणजे जो आपल्या इकडं प्रसादालय म्हणतो ते आहे. आवर्जून मित्रांनो या ठिकाणी भेट द्या. मित्रांनो, शिमलाला आल्यानंतर या ठिकाणी नक्की या. जाखू मंदिर आहे हनुमानाचं आपलं आणि बेस्ट प्लेस आहे. एवढी प्रसन्न वातावरण या ठिकाणी विचारूच नका. चला, आता आमचं दर्शन वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे. आता आम्ही खाली निघतो. आता चला जाऊन बघूयात अजून काय इथं. शक्यतो आता आम्ही चंदीगडला निघेल.